नमस्कार. मी सुरक्षा रक्षक परमेश्वर देशमुख. आज व्हिडिओ बनवण्याचे कारण असे आहे की विशाल मोहिते साहेब, भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ यांच्या कर्तृत्वाची पोचपावती न देता एक XYZ संघटना खाकी वर्दीचे सर्व श्रेय स्वतः लाटण्याचा प्रयत्न करत होती. तसेच सुरक्षा रक्षकांची सतत दिशाभूल करणारे मेसेज फॉरवर्ड करत होती. काही दिवसापूर्वी त्या संघटनेने असे सुद्धा मेसेज फॉरवर्ड केले की आमच्यामुळेच खाकी वर्दी झालेली आहे. त्यानंतरही त्यांनी आता ड्रेस वाटपाच्या वेळेस पुण्याच्या पुण्याच्या बोर्डामध्ये ड्रेस वाटप 5 तारखेपासून होणार होतं. या व्यक्तीने असे मेसेज फॉरवर्ड केले की उद्या तुम्ही जा, तुम्हाला ड्रेस भेटणार नाही. ड्रेस भेटणार तर आमच्या XYZ व्यक्तीच्या आदेशानेच भेटणार. पहिला ड्रेस तर आमच्या पदाधिकाऱ्यांनाच मिळणार. यामुळे मी भारतीय मजदूर संघाला सवाल केला. तो सवाल करत असताना मी भावनिक झालो की मला प्रश्न पडला की एवढी मोठी संघटना, एवढी जुनी संघटना, एवढं मोठं कार्य असताना एक आजकालचा संघटनेवाला तुम्हाला टार्गेट करत आहे, तुमच्या संघटनेचं पूर्ण श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहे. खरं पाहिलं तर या खाकी वर्दीच्या लढ्यामध्ये सर्वच सुरक्षारक्षक आणि सर्वच सुरक्षारक्षक हितचिंतक संघटना या लढत होत्या. मग हा एकटा श्रेय कसे लाटतो? ते सवाल रूपी मेसेज टाकत असताना माझ्याकडनं भावनेच्या भरात काही चुकीचे शब्द गेले. त्याबद्दल मी विशाल मोहिते साहेब, भारतीय मजदूर संघ आणि महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ यांचे जे काही पदाधिकारी असतील, जे काही सदस्य असतील, त्यांच्या निश्चितच भावना दुखावल्या असतील, कारण त्यांना यामागची पार्श्वभूमीच माहिती नव्हती. त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो आणि विशाल मोहिते साहेबांना पुन्हा एकदा सांगतो की साहेब, तुम्हाला माहिती आहे की मी सदैव तुमच्याच बाजूने आहे. खाकी वर्दीच्या संदर्भात जेव्हा विषय चालू होता त्यावेळेस माझे तुम्हाला फोन असायचे, कधीकधी मेसेज असायचे. जे काही घडतंय त्याविषयी मी तुम्हाला माहिती पण देत होतो. मी सदैव तुमच्यासोबत आहे. भावनेच्या भरात चूक झाली असल्यामुळे तुम्ही मला मोठ्या मनाने माफ कराल, एवढीच माझी अपेक्षा आहे. आणि साहेब, तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुम्ही व्हिडिओ बनवला, परंतु त्या व्हिडिओमध्ये जे काही तुम्ही बाईचे प्रकरण वगैरे म्हणत आहात, किंवा ते दारूचे म्हणत आहात, किंवा जे ख्रिश्चनचं म्हणत आहात, किंवा जे भरतीचा पैसा घेणाऱ्याच्या मांडीला मांडी लावून बसणं म्हणतात, हे असले प्रकार माझ्या जीवनात आजपर्यंत झालेले नाही आणि याच्यापुढेही होऊ शकत नाही. तरी कृपा करून माझ्याकडून भावनेच्या भरात शब्द चुकीचे गेले म्हणून तुम्ही जाणीवपूर्वक मला बदनाम करू नका. मी माझ्या झालेल्या चुकीबद्दल जाहीरपणे तुमची माफी मागत आहे. तुम्हाला पण माहिती आहे की सुरक्षा रक्षकाच्या हिताचे काम जर असेल तर सदैव मी तुमच्याच पाठीशी खंबीरपणे उभा असतो. परंतु कृपा करून माझ्या तोंडून जे काही चुकीचे शब्द गेले आहेत त्याविषयी तुम्ही मला माफ कराल अशी मी आशा बाळगतो. आणि माझ्याविषयी तुम्ही जे बोलताय ते साहेब, खरोखर सांगतो, हे असले कुठलेही प्रकार मी माझ्या जीवनात आजपर्यंत केलेले नाहीत. या प्रकारांशी माझा कुठलाही एक संबंध नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.